जो प्रकारे खेळत आहेत अजूनही दोन्ही बॅटरचं पेट्रोल संपलेलं नाहीये. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये तोपर्यंत लढा द्यावा लागेल. बॉल पण एकदा तयार. पहिला बॉल ओव्हरला स्पिन केला. फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल आहे आणि बॉल मधल्याच्या बाहेर आहे. येतो षटकार. कमाचा फटका जसा फ्रंट समोर ठेवला पावलांचा अगदी समोर तसा बॅटमन ने लगदी ये मेरा इलाका है आणि चलो बाहेर. येतो षटकार. 5 बॉल 7 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. कमाची बॅटिंग सध्या केली जाते. जबरदस्त बॅटिंग केली जाते. शुभम भेंडे पुढे जाते यार. आतापर्यंत इम्पॅक्ट प्लेयर कट करण्याचा प्रयत्न केला. जोरदार अपील तर आहे पण अपील मध्ये पुन्हा एकदा ज्या प्रकारे आपण पाहतो पंचावती कुठल्या प्रकारचा प्रेशर नाहीये. येतोय डॉट बॉल. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 7 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सुपर ओव्हर सध्या लोडिंग आहे. पुन्हा एकदा चांगली कामगिरी पाहायला मिळते. तोपर्यंत डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या जाऊन पुढे स्कोर काढते टीमची टोटल 86 आकड्यावरती. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. 7 धावेची आवश्यकता. सामना अजूनही दोन्ही बाजूने अजूनही जिंकू शकतो. एक वेळ असं वाटलं की सामन्यामध्ये पूर्णपणे टीम प्रिन्स वॉरियर्स आहे पण अजूनही सामना समाप्त झालेला नाहीये. हा बॉल बेट केलाय. बॉल बेट चाललाय. फिटे सध्या बॉलच्या खाली पोहोचेल का? बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नाहीये. बॉल जोपर्यंत कव्हर करतील तोपर्यंत तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 3 धावा कंप्लीट केल्या जातील. पैकी चुकीची पाहायला मिळते. आता चौथी धाव घेण्याचा प्रयत्न पण चौथी धाव मिळणार नाहीये. 3 धावा प्राप्त केल्या जातील. आता 3 बॉल आणि 4 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 3 बॉल 4 हे मॅचचं समीकरण. काय कमाची बॅटिंग केली जाते. शुभम भेंडे आणि दुसऱ्या बाजूने महेश पाडवी. 3 बॉल 4 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. विकेट आतापर्यंत गमावले. 7 विकेट गमावलेत. धावसंख्या जाऊन स्कोर काढते 89. असंभव को संभव करना ये सूरवीरों का काम होता है. आता तीच कामगिरी करायचं आहे. पुढे बोलत या 3 बॉल 4 धावेची आवश्यकता. हा बॉल ऑफ साइडला कटर केला. बॉल गॅप मध्ये चालला. फिटनेस बॉल पर्यंत पोहोचतील. 2 घेण्याचा प्रयत्न होईल का? 2 घेण्याचा प्रयत्न आहे. पैकी तितकी चांगली पण इथे धावचीच्या प्रयत्नाने धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होईल. 8वा धक्का. 8 विकेट गमावले. डीजे ओन 3 धावेची आवश्यकता. मॅच मध्ये एवढी गरमागरमी आलेली आहे की दोन्ही ओनर मैदानात आणि आपल्या खेळाडूंना थोडस मार्गदर्शन करताना बघूयात कोणाचं पाठीचं जड होतंय. दोन्ही संघ इन आहेत दोन्ही विजयश्रीकडे. परंतु बघूया काय होतंय. आता दोन्ही संघ बलाढ्य असा आणि एका साईडने जर बघितलं तर अनुभवी असा खेळाडू राकेश माच्छी जो आयकॉन प्लेयर आहे कर्णधार आहेत आणि स्ट्राईकला जाणार आहेत तो दिलीप लोते. ह्याने देखील खूप अनुभवी असा खेळाडू. दोन्ही अनुभवी खेळाडू. बघूयात सुपर ओव्हर लोडिंग सध्या आहे. पाहूया सुपर ओव्हर सध्या होईल का? कारण की जुनी मॅचला जिंकण्यासाठी 2 बॉल मध्ये 3 धावेची आवश्यकता आहे. हा बॉल निर्णायक आहे. या बॉल ते धावा पाहिजे. या बॉल ते विकेट पाहिजे. सबने कहा था हार जाओगे लेकिन उन्होंने कहा नहीं हम पार जाएंगे. पाहूया ओन्सला हलक्या देणे. ओन्सला बॉलला ढकललाय. बॉल गॅप मध्ये चाललाय. युवराज बॉल पर्यंत पोहोचतील. 2 घेण्याचा प्रयत्न. दुसरा धोक्याचा आहे. 2 धावेची प्राप्त करण्याचा प्रयत्न केले करता आलेला नाहीये. स्कोर इज लेवल. आता एका बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. सुपर ओव्हर लोडिंग. पुणे धक 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 कायम आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. वर्ल्ड मॅच UPL उधवा प्रीमियर लीगचा महासंग्राम.
याच्यासाठी केला होता अट्टास की हा सामना गोड बाबाने हा सामना गोड झालेला आहे. कठिन परिस्थिती में हस्ती या और तूफान में कस्ती या अक्सर डूब जाया करते हैं. पाहूया एका बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सामना बोल असेल तर एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी. काय सामना सध्या रंगतो. एका बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. बॉलिंग त्याची पुन्हा एकदा बॉल तयार. राकेश माची समोर बॅटर. हा बॉल कट करण्याचा